आपण बघत आहात. कांदा दर घसरणीवर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून 5 तज्ञांची उपसमिती स्थापन. 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश. निर्यात धोरणासह साठवणुकीचा होणार सखोल अभ्यास. या 6 मुद्द्यावर समिती काम करणार. कृषी विद्यापीठाचा वाटा. कृषी विद्यापीठांनी तयार केलेल्या चांगल्या प्रतीचा कांदा कृषी मूल्य साखळीमध्ये कसा आणता येईल याचा सविस्तर अहवाल तयार करणे. घसरणीची कारण मीमांसा. कांदा दर घसरणी मागील नेमका परिस्थिती आणि कारणांचा शोध घेणे. साठवणूक व खर्च रचना. कांदा घसरण, उच्च तापमानातील साठवणुकीचे तपशील, त्याचे फायदे आणि उत्पादन खर्चावर होणारा परिणाम यावर एक मार्गदर्शन नियमावली SOP तयार करणे. उपउत्पादने. कांद्यापासून कोणती उपउत्पादने तयार करता येईल जेणेकरून अतिरिक्त कांद्याचा वापर होईल. केंद्र शासनाचे निर्यात धोरण. मागील 7 ते 8 वर्षातील केंद्र शासनाचे निर्यात धोरण आणि त्यांच्या राज्यातील बाजारभावावर झालेला परिणाम याचा आकडेवारीचा सखोल अभ्यास करणे. संशोधन केंद्रांना भेटी. राजगुरुनगर येथील राष्ट्रीय कांदा आणि लसूण संशोधन केंद्राने विकसित केलेल्या साठवणूक केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन अहवाल तयार करणे. गेल्या काही दिवसापासून कांद्याच्या बाजारभावात होणारा घसरण आणि त्यामुळे शेतकरी वर्गात निर्माण झालेली चिंतेची परिस्थिती पाहता राज्य शासनाने अखेर एक मोठा निर्णय घेतला. कांदा दरातील घसरणीवर तातडीचे आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी सरकार, सहकार, पणन व उद्योग विभागाने 5 तज्ञ सदस्यांची एक उपसमिती नियुक्त केली आहे. या समितीला अवघ्या 15 दिवसात आपला सविस्तर अहवाल शिफारशीसह शासनाकडे सादर करायचा आदेश दिला आहे. नवीन सचिव स्तरावर यापूर्वी 23 एप्रिल 2026 रोजी एक मुख्य समिती गठीत करण्यात आली होती. मात्र कांदा दर घसरण आणि निर्यात धोरण यासारख्या गंभीर विषयावर तज्ञ व्यक्तींच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा थेट उपयोग व्हावा यासाठी आता या मुख्य समिती अंतर्गत ही विशेष उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. शासनाने 9 जून 2026 या रोजी याबाबत अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. शेतकरी आर्थिक गर्तेत. विरोधकांचे आंदोलन. 2025-26 हंगामात राज्यात 170 लाख मेट्रिक टन विक्रमी कांदा उत्पादन झाले, जे भागातील मागील वर्षापेक्षा 55 लाख मेट्रिक टनाची अधिक आहे. नाशिक, अहिल्यानगर, पुणे या प्रमुख जिल्ह्यांमध्ये उत्पादन वाढल्याने बाजारात आवक वाढली आणि दरात प्रचंड दबाव आला आणि बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर कोसळून 50 पैसे प्रति किलो आले आहेत आणि उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष झाला आहे आणि वाढल्यामुळे मजुरी, खते, बियाणे, वाहतूक खर्च यामुळे कांदा उत्पादनाचा खर्च आवाक्याबाहेर गेला आहे. लाखो शेतकरी आर्थिक गर्तेत सापडले आहे. 22 जून पासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने तातडीने तज्ञांची उपसमिती गठीत केली आहे.